पाठीमागे बघा तू. पाठीमागं फिरायचं ना. नाणेमाची वॉटरफॉल. हा वॉटरफॉल नाही आहे, तिथं वरती आहे, पण तिथे जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. काहीच अर्थ नाही आहे, कारण की काही दिसत नाही. आणि वरतून काय स्वतःची लाईफ रिस्कमध्ये घालून जर वरती जायचं असेल तर त्याच्यामध्ये मतलब बिलकुल नाही आहे. मी प्रतीक दोमाई, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शूट करतो आहे नाणेमाची. तर नाणेमाचीमध्ये परत का आलो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. पावसामध्ये मी वरती गेलो होतो, काहीच दिसलं नव्हतं, तर मी ठरलं होतं की मी सेकंड टाईम येईन नाणेमाचीमध्ये आणि तो दिवस आला आहे. तर आता या दिवशी मी आता हे दिवाळी येते. तर दिवाळी जर पाऊस गेल्यानंतर आता परतीचा पाऊस आहे, तर परतीच्या पावसामध्ये इकडचं नेचर खूप छान आहे आणि तिकडचं वरचा जो वॉटरफॉल आहे तो खूप छान दिसतो. लास्ट टाईम मला वॉटरफॉल नाही दिसला, तर ते बघण्यासाठी परत आलो आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला व्हिडिओ नाणेमाचीचा मी स्टार्ट करतो आहे. हां, तर काकांनी मस्त लिंबू सरबत दिला मला, खूप छान आहे. आणि हे इकडचे रहिवासी आहेत आणि हे इकडं खूप हेल्प करतात. इथून दीपक नामनकर इकडे तुम्ही या, यांच्याकडून लिंबू सरबत घ्या. आणि इकडे खाण्याची गोष्ट पण भरपूर आहे. स्वतः घरी बनवतात. शेव पापडी कचोरी हे सगळे नाव सांगायचे आहेत. अच्छा. आणि आता नाणेमाचीला इथून किती वेळ लागेल मला? 2 किलोमीटर आहे, जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये इथून वाट आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो. जर तुम्ही इथे आल्यानंतर हा रोड आला इथं येतो आणि इथं पार्किंगची सुविधा आहे. इथं तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. इथं अशी 2 दुकानं आहेत, हे एक आणि इथं स्टॉल आहे आणि हे. तर इथं तुम्हाला खाण्यापिण्याची सर्व सोय आहे. इथं पाणी वगैरे मिळेल आणि इथं खाणं पाणी हे करून देतात. ऑर्डर देऊन जावा, तुम्हाला भेटेल नंतर जेवण. तर बघा जेवण वगैरे सर्व आहे. कॉन्टॅक्ट नंबर एकदा बघा, इकडं हे राहण्याची सोय पण करतात. तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं देतो आहे मी, हा तुम्ही नक्की बघा. मी चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करतो आहे. वॉटरफॉलला जाऊया. तर नाणेमाचीचा हा पार्ट 2 असं समजा. मी पार्ट 1मध्ये आलो आणि मी वरपर्यंत वॉटरफॉलला नाही जाऊ शकलं, कारण की पाऊसच एवढा खूप होता ना, मला वरती जाऊ नाही दिलं. आणि मग आता सेकंड टाईम लावलो आहे, पाऊस गेल्यावर आलो डायरेक्ट. आणि हा रस्ता मोजून 2 किलोमीटरचा आहे. पूर्ण प्रॉपर गाडी तुमची बेस विलेजपर्यंत येते. असं ट्रेकिंग नाही आहे, 2 तास पण आहे. 2 तासमध्ये ट्रेकिंग पूर्ण कंप्लीट होते आणि मस्त वॉटरफॉलचा अगदी आपल्याला दिसायला मिळतो. तर चला, माझी जर्नी स्टार्ट झाली आहे. स्टे ट्यून, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. खाली जिथून आपण लेफ्ट मारून वरती गेलो बघ, तिथं राईट मारून खाली, तिथेच म्हणजे सरळ रस्ता. हो, गावातल्यांचीच.
इथे अजून एक आहे मित्रांनो इथे अजून एक वॉटरफॉल आहे सवतसडा. तुम्ही तिथं पण जाऊ शकता, पण आता तिथं जाऊन काय फायदा, कारण की पाणीच नसेल. कारण की तिथे पावसात खूप मजा येते. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता आय बटनमध्ये देतो, तो जाऊन नक्की बघा. आणि जर पावसानंतर जर तुम्ही एक वॉटरफॉल बघत असाल तर नाणेमाची वॉटरफॉल तुमच्यासाठी असू शकतो. हा वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि ह्याची ट्रेकिंग पण काहीच नाही आहे. 2 किलोमीटर आहे फक्त, म्हणजे अर्धा 45 मिनिट्स पकडून चला. एकदम सिम्पल प्लेन रस्ता आहे. असं मध्ये मध्ये अशी दुकानं पण आहेत, तिथे तुम्ही स्टॉल आहेत, काय खाऊ शकता. पण ते चालू असतील नाही काय ते माहीत नाही, पण असतात. खाली 2 तर होते स्टॉल, तिथं तुम्हाला पाणी खाण्यापिण्याची सोय नक्की होईल. आणि पार्किंगची फी वगैरे काय नाही, गावकर तुमच्याकडून फक्त काहीतरी खावा ती अपेक्षा आहे. पार्किंगची पैसे वगैरे घेत नाही, चालू दुकान आहे, तर तुम्ही असं घेऊ शकता. मस्त शांतता आहे मित्रांनो. पब्लिक पण जास्त नाही आहेत. मला वाटलं 2-3च 4 व्हीलर होते आणि 4-5 बाईक होते, म्हणजे क्राऊड पण जास्त नाही आज. तर मित्रांनो हा एक पहिला पॅच होता जिथे डायरेक्ट उडी मारून जातात. आता पूर्ण प्रॉपर यांनी केलं आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आता आपण पोचलो आहे नाणेमाची वॉटरफॉलला. इथे बघा 2 टप्प्यांमध्ये वॉटरफॉल पडतो आहे. तो वरचा सर्वात मोठा वॉटरफॉल नाणेमाचीचा, तिथे आपण जाणार आहे. पावसामध्ये मला तिथे जाऊच नाही मिळालं. आम्ही इथूनच रिटर्न गेलो, या दगडाच्या इथून, कारण की हा पण वॉटरफॉल आम्हाला दिसत नव्हता. मी वरचा आता मला दिसतो आहे. आपण तिथे जाऊन बघणार आहे, तो तिथे काय व्ह्यू आहे, की तिकडे पाणी किती आहे आणि कशी मजा करता येईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक ठोकून द्या. तर चला आता आपण तिथे धबधबा पडतोय त्याच्या मध्ये जाऊया. चला. तर असं कडेकडेने यायचं आहे मित्रांनो. असं इथून असं करत करत आपल्याला त्या वॉटरफॉलच्या खाली जायचं आहे. इथं मध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकता, जसं ते करतायत. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की पाठीमागचा नाणेमाची वॉटरफॉल, इथे कोणच नाही आहे बघा. एक फॅमिली आली आहे
आणि आजूबाजूला बघा कोणच नाही आहे. त्या वीकडेजमध्ये इवन सॅटर्डेला मिळतरी पण आज गर्दी नाही आहे. तर मी ते नक्की एकदा व्हिजिट करा. आता दिवाळीनंतर थोडं इथे पाणी असेल, त्याच्यानंतर थोडं पाणी कमी होईल, तरी पण इकडचा जो कंपाऊंड आहे जो इकडचा तलाव तो जास्त खोल नाही आहे, पण जास्त कुठे जाऊ शकतो परंतु तुम्ही जाऊन मजा करू शकता. पाणी खूप थंड आहे, खूप मजा येते तिथे. तुम्ही खायला प्यायला या, मजा करा, खूप एन्जॉय करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर आवडला असेल तर लाईक करून द्या. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.